धुळ्यामध्ये डॉक्टर रोहन यांना मारहाण करण्यात आली। काल रात्रीचा हा सगळा प्रकार, यावरनं खरं तर जिल्हा रुग्णालयानं संपही पुकारला, परंतु आता या प्रकरणातला आरोपी प्रदीप वेताळ त्यानं पोलीस कोठडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। खरं तर हा संशयित आरोपी आहे। पोलीस कोठडीतल्या बाथरूममध्ये त्यानं गळफास घेतला आणि या घटनेनंतर प्रदीप वेताळच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली आहे। आणि काल रात्री धुळे जिल्हा रुग्णालयात नेमका काय प्रकार घडला होता, मारहाण का करण्यात आली, संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। ही दृश्य धुळ्यातल्या जिल्हा रुग्णालयातली आहेत। 12 तारखेला रात्री चक्करबर्डी गावातल्या शत्रुघ्न लष्करेला अज्ञात वाहनानं धडक दिली। उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात आणलं गेलं, पण न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्यानं शत्रुघ्नला दुसरीकडे हलवण्याचा सल्ला डॉक्टर रोहन महामुनकरांनी दिला। या सल्ल्याचा संताप आल्यानं 20 ते 25 जणांच्या नातेवाईकांच्या जमावानं डॉक्टर रोहन यांना अमानुष मारहाण केली, ज्यात त्यांचा डावा डोळा निकामी होण्याची भीती आहे। 12 मार्च 2017 की रात में जो डॉक्टर्स पे हमला है उसके बारे में बता रहा हूँ। उस दिन पेशेंट रात में बेड आया था जिसको सिटी स्कैन की ज़रूरत थी। हमारे पास सिटी स्कैन की सोई अवेलेबल थी, बट हमारे पास न्यूरो सर्जन की सोई अवेलेबल नहीं थी। इसके लिए पेशेंट का अच्छा हो इसलिए हमने इसको हायर सेंटर रेफ़र किया। यही बात यहाँ रिलेटिव्स को अच्छी नहीं लगी और उन्होंने हमारे जो प्यार से समझाया था जो डॉक्टर ने, उनको मारहाण की है और वो इतनी बेदर्दी से मारा है उन लोगों को, हमारे डॉक्टर्स को, कि उसको लिटरली ॲडमिट करना पड़ा ICU में। या घटनेनंतर धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप पुकारलाय। कायमची पोलीस सुरक्षेची तरतूद होईपर्यंत काम करणार नसल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलंय। या समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की सिरियस रुग्ण असताना जर अशा घटनांची भीती डॉक्टरांच्या मनात असेल तर ते योग्य उपचार करू शकणार नाहीत। आणि त्या आमच्या रेसिडेंटचा एक तरुण डॉक्टर, तो त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। एका खोलीत कोंडून त्याच्यावर लोखंडी रॉडनी फावड्यानी मारहाण झाली आणि या प्रशासनाने पण ही सुरक्षा आमच्या डॉक्टरांना इथे योग्य रीतीने पुरवली नाही। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर कारवाईला सुरुवात केली आहे, मात्र अजूनही 15 ते 16 जण फरार आहेत। आणि पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंग्याचे कलमांखाली तसेच जे वैद्यकीय अधिनियम आहे त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यापैकी एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ऑनरेबल हायकोर्टाने आदेश दिले होते की पोलीस सिक्युरिटी प्रोव्हाइड केली गेली पाहिजे हॉस्पिटलमध्ये, जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, तर काही प्रमाणात ती प्रोव्हाइड केली गेली आहे, पण काही प्रमाणात काही ठिकाणी ती नाही आहे। त्याचप्रमाणे रॅपिड ॲक्शन फोर्सचा एक प्रस्ताव होता, ज्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जे एक असा रॅपिड म्हणजे एक फोर्स बनवला जाईल की ज्यानुसार 5 मिनिटाच्या आत जिथेही असं काही घटना होतात तर ते अवेलेबल असतील आणि तिथे येऊन ते जे काही सिच्युएशन आहे ते कंट्रोल करू शकतील। तर अशा काही आमच्या मागण्या आहेत सिक्युरिटी संदर्भात, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट लक्ष घालत आहे, पण या इन्सिडेंटमुळे असं दिसत आहे की कुठेतरी थोडंफार अजून त्याला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे। डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांना मारहाण होण्याची ही पहिली घटना नाहीये। हायकोर्टानं याबाबतीत सरकारला वारंवार डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत फटकारलाय, माडनं आंदोलनं केली आहेत। प्रत्यक्षात रुग्णाला वाचवणाऱ्या देवरूपी डॉक्टरच्या सुरक्षेवर कुणीही गंभीर नाही, ही वस्तुस्थिती आहे। मयूर परीखसह संजय सोनावणे, ABP माझा, धुळे।